UPSCची CDHची काही परीक्षा दिली आणि तिथून आत्ता जे आपला निकाल आत्ताचा जो फायनल निकाल लागला आत्ता 25 मध्ये, हे जे 3, 3.5, 4-5 वर्ष थोडक्यात हा जो तुमचा जो कालखंड होता किंवा प्रवास होता हा UPSCचा, हा प्रवास खरं तर आम्हाला सविस्तरपणे तुमच्याकडनं आमच्या प्रेक्षकांना किंवा आम्हा सर्वांनाच ऐकायला आवडेल. एअरफोर्समध्ये फायटर पायलट होऊन सुखोई किंवा राफेल उडवायचं असंच पहिलं स्वप्न होतं. हां. तर मग मी 2021 साली जेव्हा UPSCची CDSE परीक्षा दिली, त्याच्यात मी त्याची एक्झाम, रिटन एक्झाम, नंतर एक 5 दिवसाचा असा एक अवघड SSBचा इंटरव्ह्यू होतो. तो इंटरव्ह्यू आणि नंतर मग फायनल रँक असा माझा तेव्हा भारतात 6वा क्रमांक आला होता 2021 मध्ये. आणि त्याच्यानंतर मग त्यांनी असं सांगितलं की तुम्ही माझ्या हाताला 2 अंगठे असल्या कारणाने त्यांनी सांगितलं की तुम्ही हा एक जो अंगठा आहे तो क्लिअर करून घ्या आणि मग तुम्ही पुन्हा हे करा, म्हणजे तुम्हाला सिलेक्शनला काही अडथळा येणार नाही. मग मी 2021 मध्ये तो अंगठा काढूनही घेतला. पूर्ण सर्जिकल एक प्रोसिजर झाली आणि तो अंगठा काढला आपण. मग मी पुन्हा परीक्षा दिली. 2022 मध्ये मी भारतात 5वा आलो, पण तरीही पुन्हा एकदा रिजेक्शन आलं. मग कळालं की हे जे फायटर पायलट व्हायचं स्वप्न आहे आपलं, ह्याला बहुतेक देवाकडूनच असं आहे की नाही जाता येणार. मग मी लगेच तो विचार केला की याच्यावर देवाला किंवा नशिबाला दोष देण्यापेक्षा आपण सरळ, जर आपलं मेन एम देशसेवा करण्याचंच आहे, तर आपण मग दिल्लीला शिफ्ट होऊया आणि UPSC कडून आपल्याला जी काही देशसेवेसाठी वेगवेगळी पदं मिळतात त्याच्या थ्रू आपण अभ्यास करून UPSCचाच जर्नी देऊया.